पुढच्या बातमीकडे वळूयात। इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हर्षवर्धन पाटलांचा निषेध करण्यात आलाय। हर्षवर्धन पाटलांच्या इचलकरंजीबाबतच्या विधानामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। सांगाल बावस्कर साहेब, आपली इचलकरंजी पाकव्याप्त काश्मीर आहे का असं वाटतं तुम्हाला? काल एका कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे नेते पूर्वीचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे खासदार मानेंच्या सत्काराच्या निमित्तानं त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी इचलकरंजी सारख्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये खासदार मानेने वावटळा दिवा लावला अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। हे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून मी हर्षवर्धन पाटलाचा या ठिकाणी महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। हर्षवर्धन पाटलाचा सारा जर इतिहास पाहिला तर 2014 पर्यंत काँग्रेस पक्षाकडनं सत्ता मिळवून मंत्रिपद मिळवून स्वतःचं घर भरणाऱ्या या मंत्र्यानं केंद्रातली सत्ता बदलल्याच्या बरोबर ईडीला घाबरून सीबीआयला घाबरून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मग आता त्याचं डोकं ठिकाणावर आहे का बिघडलंय असा प्रश्न विचारणं हे आवश्यक आहे। कॅमेरामन निखिल विषयाचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।